अमेरिकन लोकांचं कल्चर ना मला कधी कधी खूप थोडंसं असं विचित्र वाटतं. त्यामधली एक खूप साधी गोष्ट आहे, ते म्हणजे ही लोकं ज्यावेळेस दुसऱ्यांच्या घरी जातात ना, त्यावेळेस चप्पल, बूट, सँडल, शूज जे काही त्यांनी घातलेलं आहे ना, ते घालूनच ते घराच्या आत येतात. आता आपल्याकडे किती साधी बेसिक गोष्ट आहे. आपण ज्यावेळेस कुणाच्या घरी जातो, त्यावेळेस आपण चपला, बुटं, शूज, सँडल जे काही आपण घातलेले ते आपण दरवाजाच्या बाहेर काढतो. पण अमेरिकन तसं करत नाहीत. आता सगळेच अमेरिकन तसं करतात का? तर नाही. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ते ऐकतात आणि शूज सँडल काढतात. आता एवढे इंडियन अमेरिकेमध्ये राहायला लागलेत, की बऱ्याच लोकांना आता याबद्दल कल्पना आलेली आहे. म्हणजे त्यांना पण आपल्या कल्चरबद्दल आता कळायला लागले. नॉट ओन्ली इंडियन बट ऑल एशियन्स, म्हणजे चायनीज, जॅपनीज किंवा श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान हे सगळे जे देश आहेत, त्या सगळ्या देशांमध्ये शूज सँडल घरात घालायची पद्धत नाही आहे. त्यामुळे आता अमेरिकन लोकांना हे कळायला लागलं, की ज्यावेळेस आपण एशियन लोकांच्या घरी जातो त्यावेळेस ते शूज सँडल काढायचे. पण तरीही बऱ्याच वेळेस काही काही लोकांना नाही लक्षात येत आणि ते तशी सँडल घालून फिरतात, विच इज व्हेरी व्हेरी वियर्ड, जे मला बिलकुल नाही आवडत. बट एनिवे, सांगितल्यानंतर ते ऐकतात. मला अजून एक मेन्शन करायला आवडेल, ज्यावेळेस कोणते लोक तुमच्या घरी कुठलं काम करण्यासाठी येत आहेत. फॉर एक्झाम्पल, आत्ता मागच्या आठवड्यामध्ये आमच्याकडे आमचं RO वॉटर सिस्टीम आहे, त्याचं फिल्टर चेंज करण्यासाठी एक माणूस आलेला. तर त्याने बरोबर त्याची शूज बाहेर काढले, त्याला सांगावं लागलं नाही आणि ते आत आले. तर असे ज्यावेळेस कुठलं काम करण्यासाठी लोक तुमच्या घरी येतात ना, त्यावेळेस ते त्यांचे शूज सँडल काढतात. आय डोंट नो, मे बी त्यांचं ते वर्क ह्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं असतं, की ज्यावेळेस आपण कस्टमरच्या घरी जातो त्यावेळेस आपले शूज सँडल आत घेऊन नाही जायचं, असं काहीतरी असेल त्यांना शिकवलेलं, आय डोंट नो. किंवा ते जे शूज किंवा सँडल घालतात त्याच्यावर एखादं कव्हर घालतात, एक प्लेन स्वच्छ कव्हर घालतात, म्हणजे त्यांच्या शूजला, सँडल्सला असलेली घाण आपल्या घरामध्ये पसरणार नाही. सो येस, दिस इज समथिंग व्हेरी वियर्ड दॅट आय डोंट लाईक इट ऑर आय डोंट अंडरस्टँड की हे अमेरिकन असे कसे करतात. स्वतःच्या घरात मात्र एंट्री केल्यानंतर ना मड रूम असते, मग तिथे जाऊन ते स्वतःच्या डर्टी सँडल ठेवतात आणि मग घरातल्या चपला घालतात. बट ज्यावेळेस दुसऱ्यांच्या घरी जातात त्यावेळेस बिंदास्त सगळ्या घरात फिरतात.